ही पहा मित्रांनो, राणी बगीचाची पाठीमागची मोठीशी भिंत. पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. इतकं वातावरण बदललं ना. आमच्या टायमाला आहे ना, ही वरची जाळी आहे ना इथे खालच्या साईडला होती आणि त्याच्यातूनच आम्ही जाळ्या तोडून आज जायचो. पहिल्याचा इतका आनंद वाटायचा की वादळी वारं आलं ना फास्ट एकदम, लोक घराघराने पळायचे. पण त्यावेळेस आम्ही आहे ना बगीचाच्या दिशेने पळत होतो, कारण कैऱ्या परत जांभळ हे असे पडायचे भरपूर सारे वाऱ्याने, आणि ती गोळा करण्यासाठी आम्ही जायचो. खूप एवढा आनंद वाटायचा ना, ती आनंद कोणीच घेतला नसेल तेवढा आम्ही आनंद त्या वेळेस घेतला लहानपणी असताना. यो जाळीतून तुम्हाला दृश्य दाखवतो, किती झाडी वाढलेत का आहे का नाही. यार जी माळी होते, बबन, लक्ष्मण असे जे होते ना, ते एकदम एवढी सुरक्षा होती त्यावेळेस. त्यांना घाबरून भिंत्या चढायचो वरती. पटकन चढलं की आम्हाला एकदम मनाला असं एकदम शांतता वाटायची, आणि वरती भिंतीवरती जाऊन हसत बसायचो की आपण वाचलो त्याच्या हातावडीतून. इतकं भारी वाटायचं ना. त्यावेळेचे दिवस एकदम वेगळेच होते. आता बघा, हे बघा इथं वाघासाठी हे केलेले आहे, पण त्याच्यामध्ये काय देखील नाही. हे त्यांना त्यांचं जे मेल्यावरती जाळतात ना, ते छोटासा पत्र्याचं शेड केलं. बगीचाचा बॅक साईड भाग. हे बघा पक्षी कसे बसलेत दाणे टिपत. आजकालचे पक्षी दिसणं अवघड आहे. हे जसं म्हणतं ना, असे मोठमोठे टावर यायला लागले ना, तसे पक्षी सगळं प्रमाणच कम झालं हो पक्षीचं. नाहीतर भरपूर सारे पक्षी असं दिसायचे की आम्हाला आनंद वाटायचा. आम्ही त्या आवाजानं सकाळ सकाळ उठायचो. पण आता अलार्म लावायची वेळ आली आम्हाला. आम्ही लहानपणी शिंदोळ्या काढण्यासाठी एका झाडाखाली जात होतो. ते झाड तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हे बघा तेच आहे ते झाड. खजूर जसं गोड लागतं त्याच पद्धतीने हे शिंदोळ्या देखील ह्या झाडाच्या इतक्या गोड लागायचे की आम्ही दगड मारून 4-5 पोरं पाडण्यासाठी जात होतो. काटे बघत नव्हतो, काय बघत नव्हतो, पण इथं जायचो. शिंदोळ्या पाडून खाण्यासाठी आणायचो आम्ही. मोबाईलमुळं लोकांना असं कैद करून टाकलं की समोरची व्यक्ती देखील आपल्याला भेटायला येत नाही. मोबाईलवरतीच आपण हाय हॅलो करतो, आणि कसं आहेस रे, बरं आहेस का, तुला व्हिडिओमध्ये फुल बघायचं, एकाला मोबाईल पकडायला लावायचा आणि बघायचं. हा बाबा ठीक आहे, चांगला आहेस, तब्येत बरी आहे, हा ठीक आहे, तेवढंच बघितलं झालं. पण मोबाईलमुळं मी मोबाईलच्या विना आनंद लुटला आहे ना, तो आनंद आजच्या पिढीला लुटता येत नाही. व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की मी आता शेळ्यांचा चारा आणण्यासाठी इथं आलो होतो. हे आकडा बघा, मला आकडा घेऊन आलो होतो. मग बगीचाची आठवण झाली, त्यामुळे बगीचाची पण जरा तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी म्हणून मी आलो होतो. आता किती दिवस झालं कैद बगीचा आपली, आता चालू होण्याचं नावच नाही आहे तिथं. आता म्हणतात 5-6 महिन्यांनी चालू होते. आता माळीला विचारलं मी, 5-6 महिन्यांनी बगीचा चालू होणार आहे. आता किती दिवस बलात्कारचे प्रकार घडले या असल्या बगीचामध्ये. आम्हाला खूप वाईट वाटलं त्यावेळेस. कदापि कुठल्या नीच अवलादीच्या पोरानं केलं का मी बलात्कार, तेव्हापासून बगीचा बंद पडली, ती बंदच पडली. कोणाच्या दुसऱ्याच्या ताब्यात सोपवली बगीचात. जसं बबन माळीतून निघून गेले, नंतर त्यांचं रिटायरमेंट झालं दिसते, त्यांनी सरकारीच होते, रिटायरमेंट झाले. तसं आहे ना, हे बगीचाचं वातावरणच बिघडलं गेलं हो. एकदम वाईट वाटायला आम्हाला पण काय करायचं आता.